खूप मोठी होशील. येते मी. मला असं वाटतं की तू स्वतः म्हाळसांना जाऊन भेटावंस आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची क्षमा मागावीस. बानू, अगं काय झालं? अशी का बसली? काय नाही, मला यायला उशीर झाला या मायलेकांमुळं. पण आता आम्ही हातच राहणार आहे. मग तू मसनी एकलं नाही सोडणार आम्ही. अगं आजा नसलं म्हणून काय झालंय? आम्ही आहे की तुझ्या संग. मला काय बी झालं नाही र. भर सकाळी असं डोळ्यात पाणी आणून कुणी बसतं का? तीच म्हणतोय मी. बानू सांग की, नाहीतर म्या म्हणाल तू आमासनी परक समजतीस म्हणून. सांग की ग बानू, असं का करतेस? पर आता घाई का करतायसा? त्यासनी नसल सांगायचं तर राहू द्या. उगा सांग सांग म्हणून माग नका लागू. आम्ही पडलो गरीब. बानू आता मोठी झाली, आमचं कशा पायी ऐकल? कशा पायी असं म्हणतेस मावशी? अगं तुम्हासनी सांगून काय होणार आहे? उगा तुम्हासनी त्रास नग म्हणून नाही सांगितलं मी. तुम्ही नाही सांगितलं तर जीव खातील तुमचा. त्यापरी सांगा तुम्ही. म्या म्हाळसाताईसनी भेटाया जाणार आहे. कशाला? ती बी स्वतःहून? वय. आणि तिथं जाऊन काय करणार? त्यांची क्षमा मागणार आहे. काय बोलतीस बानू? अगं येडी झाली का काय तू? हा, आणि तू कशाला माघार घ्यायची? तू ही समज देवासनी सांगितलंस का? नाही. त्यासनी काय वाटेल ह्याचा विचार केलायस का तू? ते नाही रागवायचे. पर तू का माघार घ्यायची? तू का पाया पडायचं? हा, आता आजा असायला पाहिजे होता, म्हणजे त्यानं सांगितलं असतं ना, पटलं असतं तुला. त्यांनी काय बी सांगितलं असतं तरी म्या ठरवलं आहे. अगं पर तुला हे सांगितलं कुणी? तुझ्या डोसक्यात खूळ घातलं कुणी? कुणी नाही. बानू, हे म्या मानलं का तू देवी मोर पदर पसरून माझी चूक पोटात घ्या ही सांगाय गेलीच, आणि त्यांनी जर तुझा पान उतारा केला म्हणजे मग? आणि केल्यावर बोलून काय उपयोग आहे? त्यांनी काय बी करावं ते त्यांनी ठरवावं. पर म्या तर जाणार आहे. आता अजून किती विचारणार? किती डोसकं खाताय? गप बसा की. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.